पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा खरं तर ऐरणीवरती आला आहे. लाखो भाविकांच्या पदस्पर्शामुळे विठ्ठलाच्या चरणाची झीज होत असल्याचा दावा करत मूर्तीवर तातडीने सिलिकॉन लेप करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी मंदिर समितीवर निष्काळजीपणाचा आरोप करत मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाने विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणासाठी सिलिकॉन लेप करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर मंदिर समितीने बैठक घेऊन जानेवारी महिन्यातली प्रक्रिया पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. मात्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर मंदिर समिती एक समन्वय समिती यांचा खरं ताळमेळ नसल्याने 5 महिने उलटून प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी खरं व्यक्त होत आहे. सध्या अधिक मासानिमित्त दररोज 1 लाखाहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. त्यामुळे मूर्तीच्या झीजीचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. अधिक मास संपतात विठ्ठल मूर्तीवर सिलिकॉन लेप करण्याची प्रक्रिया तातडीने खरं तर राबवण्यात यावी. कारण त्यानंतर पुन्हा आषाढ महिना आषाढी वारी असल्यामुळे पुन्हा एकदा खरं तर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे हा खरं तर अधिक मास संपल्यानंतर लगेच ही सिलिकॉनची प्रक्रिया करावी अशी मागणी आता भाविकांच्या मतानं आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.